बिहारमधील नवनिर्वाचित आमदार आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल तक्रार केल्याचं समजतंय। प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबतच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। पक्षात दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचं सांगत भविष्यात पक्षासाठी काम करायचं असल्यास प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ठोस निर्णय घेण्याची अट प्रशांत किशोर यांनी ठेवली आहे। यानंतर सुनील तटकरे यांनी प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार आहेत हेच माहीत नसल्याचं सांगत हा पेच आणखीन वाढला। तसेच मला कोणत्याही रणनीतिकार किंवा सर्वेची गरज नाही, मी ग्राउंडवर काम करणारा नेता आहे असा टोला तटकरे यांनी लगावला। मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। लोकल ट्रेनमध्ये एक महिला एका पुरुषाचा वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। हा वाद वाढल्यानंतर त्या पुरुषाने महिलेला थेट शिवीगाळ केली, तिच्यावर हात उगारला आणि कमरेचा बेल्ट काढून मारण्याची धमकी दिली। हा गंभीर प्रकार घडत असताना डब्यातील इतर सहप्रवासी शांतपणे पाहत असल्याने सोशल मीडियावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणाची अंधेरी जीआरपीने दखल घेत आरोपीला 12 तासांच्या आत अटक केली। मात्र स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपीने भांडण झालेली व्यक्ती महिला नसून ट्रान्सजेंडर असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली। मात्र पोलिसांच्या तपासात संबंधित व्यक्ती महिलाच असून नेपाळची नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे। आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुन्हा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात आज काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। काही भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे। दुसरीकडे एल निनोचं संकट तीव्र होत चालल्याने त्याचा प्रभाव वातावरणावर होतोय। परिणामी पावसाचा जोर कमी होऊन नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। नीट यूजी 2026च्या पेपरमधील प्रश्नांची माहिती फोडण्यात राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा हवालदार, मनीषा मांढरे या 3 विषय तज्ज्ञांचा सर्वात मोठा हात आहे असा दावा सीबीआयने आरोपपत्रात केला। सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांच्या खटल्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात सीबीआयने अंतिम दोषारोपपत्र दाखल केले। या 94 पानी दोषारोपपत्रात या तिघांनी एनटीएच्या गोपनीय विभागातील सुरक्षेतील त्रुटींचा कसा फायदा घेतला याचा सविस्तर उल्लेख केला आहे। सीबीआयने 28 जुलै रोजी विशेष न्यायालयात 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले। यात लातूर येथील कोचिंग सेंटर चालक शिवराज मोटेगावकर यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे। आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे। गेल्या महिन्यात साखरेच्या किमती सरासरी 8% ते 15% वाढल्या असून घाऊक बाजारात प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ झाली आहे। मुंबईत साखरेचा दर 46 वरून 52 रुपये तर दिल्लीत 45 वरून 49 रुपयांवर पोहोचला। साखर उत्पादनात झालेली घट हे यामागचं प्रमुख कारण आहे। यंदा 293 लाख टन उत्पादनाचा अंदाज असताना प्रत्यक्षात उत्पादन 280 लाख टन झालं। त्यातच एल निनोच्या प्रभावामुळे पुढील हंगामातही उत्पादनात घटीची भीती असल्याने बाजारात साठेबाजी आणि घसरण वाढली आहे। दरम्यान किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ताज्या साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम 10 ते 15 दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोनिया मोइत्रा यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणीवरून नवा राजकीय वाद उफाळला। एका चौकशीसाठी पोलिसांसमोर प्रत्यक्ष हजर न राहता ऑनलाईन उपस्थितीची परवानगी मोइत्रा यांनी मागितली होती। विरोधकांकडून अंडी, टोमॅटो फेकले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती। यावर न्यायालयाने राजकारणात आल्यावर अंडी फेकण्याची भीती कसली, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी तर छातीवर गोळ्या झेलल्या होत्या अशी कठोर टिप्पणी करत याचिका फेटाळण्याचे संकेत दिले। त्यानंतर मोइत्रा यांच्या वकिलांनी याचिका मागे घेतली। यावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सर्वोच्च न्यायालय आता प्रत्येकाने गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करत आहे का? न्यायाधीशांनीच विरोधी नेत्यांविरोधात अशी वक्तव्य केली तर सामान्य माणसाने कोणाकडे अपेक्षा ठेवावी असा सवाल तिपके यांनी एक्सवरून उपस्थित केला। चीनकडून अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचा सातत्याने होणारा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। अरुणाचल प्रदेश सरकारच्या सहकार्याने केंद्र सरकारने राज्यातील 27 महत्त्वाची ठिकाणे व भौगोलिक वैशिष्ट्ये सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशावर नोंदवली आहेत। नकाशात लोंगजू, माजा, रिजा, थागला, रामनगर, जयवंतगड, शेरे थाबा मेमोरियल, सांभो सरोवर, जयरामपूर आणि बुद्ध मंदिर यासारख्या 27 महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला। दरम्यान चीन अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगत त्याला झांगनार असं संबोधतो आणि अनेकदा तिथल्या ठिकाणांची चीनी नामांतरं केली जातात। भारताने या कृतीचा निषेध करत
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केलंय. अशा प्रकारे ठिकाणांची नावं बदलल्याने अरुणाचल प्रदेशावरील भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही परिणाम होत नसल्याचं भारताने चीनला खडसावून सांगितलंय. अमेरिकेच्या न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का देत व्हाईट हाऊसमधील 400 दशलक्ष डॉलर्सच्या बॉलरूम प्रकल्पाचं काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिलेत. कोलंबिया सर्किट न्यायालयाने 2-1 अशा बहुमताने दिलेल्या निर्णयात स्पष्ट केलंय की राष्ट्राध्यक्ष हे व्हाईट हाऊसचे मालक नसून ते केवळ तात्पुरते भाडेकरू आहेत. कोणत्याही मंजुरीशिवाय व्हाईट हाऊसच्या रचनेत असा मूलभूत बदल करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाही. दरम्यान ईस्ट विंग काढून 90,000 चौरस फुटांचा बॉलरूम उभारण्याविरोधात नॅशनल ट्रस्ट फॉर हिस्टॉरिक प्रिझर्वेशनने याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आदेशाच्या अंमलबजावणीला 14 दिवसांची स्थगिती दिली असून ट्रम्प प्रशासनाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट केलं. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज ऋषभ पंतने एक्सवर पोस्ट करत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याकडे जमीन खरेदीसाठी मदत मागितली आहे. सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पंतने दिल्ली सोडून आपल्या मूळ राज्यात स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या 3 वर्षापासून उत्तराखंडमध्ये राहण्यासाठी योग्य आणि प्रशस्त जमीन शोधत आहे. मात्र जमीन खरेदी प्रक्रियेतील अडचणींमुळे ही प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. जमीन मिळवण्याच्या प्रक्रियेत कृपया मला मदत करावी. मला माझ्या राज्यातील डोंगराळ भागातील लोकांमध्ये राहून उत्तराखंडच्या विकासात योगदान द्यायचंय असं पंत यांनी म्हटलंय. यावर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. अभिनेता वरुण धवनने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय केला. आता वरुण धवन एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या या आगामी हॉरर चित्रपटात वरुण धवनची वर्णी लागली आहे. अभय पन्नू यांच्या खांद्यावर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा असून सोबतच त्यांनी हॉरर कथेची पटकथा देखील लिहिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सध्या वरुणची मुख्य भूमिका असलेल्या या हॉरर चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याबद्दल फारशी माहिती समोर आली नाहीये. दरम्यान या चित्रपटाचे चित्रीकरण यावर्षी अखेरीस सुरू होणार असून 2027 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.